यंदाच्या पावसाळ्यात आशिया खंडानं प्रचंड पाऊस आणि महापूर पाहिलाय। अनेक वादळांनी विशेषतः दक्षिण आशियाला चांगलं झोडपून काढलं। या वादळांनी त्यांच्यासह केवळ जोरदार वारे आणि पाऊसच आणला असं नाही, तर त्यांनी त्यांच्यासह मोठा संहारही आणला। वित्तहानीसह मोठी जीवितहानीही झाली। केवळ नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आशियात सुमारे 1000हून अधिक बळी गेलेत। तर जून जुलै पासून आलेल्या चक्रीवादळांमध्ये व्हिएतनाम, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, थायलंड या देशांमध्ये प्रचंड हानी झाली। अलीकडेच दिटवा चक्रीवादळानं तर श्रीलंकेतही मोठा हाहाकार उडवून दिला। या वादळांमुळे आलेल्या पुरात सारं होत्याचं नव्हतं झालंय। या छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फटका बसलाय। पाहूया। इंडोनेशियात संहार, व्हिएतनाममध्ये पुराचा हाहाकार, फिलिपाईन्समध्येही मुसळधार, थायलंडला पुराचा जोरदार तडाखा, श्रीलंकाही पाण्याखाली। गेल्या काही दिवसांमधली ही आशियाई देशांमधली परिस्थिती। दक्षिण आशियाई समुद्रातील वेगवान उष्णकटिबंधीय वादळांमुळे या देशांना जून पासूनच अनेक वादळांचा सामना करावा लागला। मात्र यंदा या वादळांनी या देशाचं कंबरडस मोडलंय। थायलंड, इंडोनेशियामध्ये तर मुसळधार पावसासह पुरामुळे प्रचंड हानी झाली आहे। सेनियार आणि दिटवा या दोन शक्तिशाली वादळांनी हिंद महासागर प्रदेशात अक्षरशः धुमाकूळ घातला। त्याचा सर्वाधिक फटका इंडोनेशिया, थायलंड आणि श्रीलंकेला बसलाय। तर भारतालाही दिटवानं धडक दिली असली तरी त्याचा वेग मंदावलेला असल्यानं तुलनेनं फार कमी हानी झाली आहे। दुसरीकडे दिटवा आधी सेन्यारचा इंडोनेशियाला मोठा फटका बसला। सुमात्रा बेटावर तर त्यानं मोठं धुमशान घातलं। एका आठवड्यात एकट्या इंडोनेशियामुळे पुरामुळे 500हून अधिक बळी गेले, तर अजूनही तितकेच बेपत्ता आहेत। त्यामुळे रोजच मृतांचा एक नवा आकडा समोर येतोय। या सेन्यारमुळे आलेल्या वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे इंडोनेशियात भीषण पूरस्थिती निर्माण झाली। इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी भूस्खलन, दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या। त्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे। दरडी कोसळून रस्तेही बंद पडले, संपर्क यंत्रणा कोलमडल्या। याचा बचाव आणि मदत कार्याला मोठा फटका बसल्याचं राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेनं सांगितलंय। वादळामुळे इंडोनेशियातील पायाभूत सुविधांचंही मोठं नुकसान झालंय। अनेक गावांमध्ये पोहोचण्याचा मार्ग तुटला। वादळामुळे आलेल्या पुरानंतर अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर तसंच नौदलाच्या जहाजांना पुरवठा करण्यासाठी तैनात करावं लागलं। इंडोनेशियन सरकारनं सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात पाऊस कमी करण्यासाठी हवाई ढगांच्या सीडिंग ऑपरेशन्स देखील राबवल्याची माहिती राष्ट्रीय हवामान विभागानं दिली। तर दक्षिण थायलंडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे किमान 145 जणांचा मृत्यू झाला। लाखो लोक प्रभावित झाले। सोंखला प्रांतात सर्वाधिक जीवितहानी झाली। पुरामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली। रस्त्यांवर जिथे तिथे कचराच कचरा दिसून येतोय। हवामान खात्यानं काही भागात वादळाचा इशारा जारी केला होता। विशेषतः दक्षिण थायलंडमध्ये पुराचा सर्वाधिक परिणाम जाणवतोय। या नैसर्गिक आपत्तीत किमान 145 जणांना जीव गमवावा लागलाय। मृतांच्या या मोठ्या संख्येमुळे चिंता वाढली आहे। अलीकडच्या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे दक्षिणेकडील प्रांतांमध्ये 12 लाखांहून अधिक घरं आणि 36 लाख लोक प्रभावित झाले, अशी माहिती थायलंडच्या आपत्ती निवारण आणि शमन विभागानं दिली आहे। पुरामुळे 8 प्रांतांमध्ये 145 जणांचा मृत्यू झालाय। यात सोंखला प्रांतात सर्वाधिक 110 जणांचा मृत्यू झाला। पुराचं पाणी कमी झाल्यानंतरच शोध आणि बचाव कार्याला वेग आला। तोपर्यंत बचाव पथकं देखील हतबल झाली होती। काही जिल्ह्यांत तर पुराच्या पाण्याची पातळी 2 मीटरवर पोहोचली होती। ही पूरस्थिती गेल्या 300 वर्षातील सर्वाधिक भीषण मानली जाते। थायलंडच्या लष्करानं औषधं, अन्न आणि पिण्याचं पाणी घेऊन C-130 विमानं विविध भागात पाठवली। नौदलानंही 14 बोटी आणि चाक्री नरुएबेट हे विमानवाहू जहाज तैनात केलं। या महापुराचा सर्वाधिक फटका हातियाई शहराला बसला। व्यावसायिक केंद्र आणि रबर उद्योगाचं प्रमुख शहर असलेल्या हातियाईमध्ये गेल्या शुक्रवारी 335 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पुरामुळे रस्त्यांवरून जाणाऱ्या पाण्यात गाड्या पूर्णपणे बुडाल्या। थायलंडमध्ये सुमारे 21 लाख लोकांना महापुराचा फटका बसला। थायलंडच्या शेजारीच असलेल्या मलेशियातही महापुरानं थैमान घातलं। 19,000हून अधिक नागरिकांना 126 मदत केंद्रांमध्ये हलवावं लागलं। पर्लिस राज्यातील अनेक भागात पाणी गुडघ्यापर्यंत आलं होतं। मलेशिया सीमावर्ती भागातही रस्ते पाण्याखाली गेले। या देशांमधून पुरानंतरची भयानक परिस्थिती दाखवणारे अनेक व्हिडिओ समोर आले। अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले। पुराच्या पाण्यानं अनेकांचं संसारोपयोगी साहित्य वाहून गेलंय। रस्त्यांवर कचरा साचून आलाय। अनेक ठिकाणी गाड्या उलटल्यात। पुरामुळे लोकांचं जीवन पार उद्ध्वस्त झालंय। व्हिएतनाममध्येही नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पावसानं हाहाकार उडवून दिला। कलमेगी वादळाचा सर्वाधिक फटका व्हिएतनामला बसला। इथं 41हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता झाले। हजारो नागरिकांना पुराचा फटका बसला। पुरामुळे नागरिकांना त्यांचं राहतं घर सोडण्याची वेळ आली। दक्षिण मध्य भागात अधिक नुकसान झालं। रस्ते, महामार्गही पाण्याखाली गेले।
अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या, त्यामुळे वाहतुकीला फटका बसला. तर पर्यटन स्थळांवर देखील पुराचा परिणाम जाणवला. अनेक ठिकाणी पर्यटकांना हॉटेलमध्येच अडकून पडावं लागलं. वादळी वाऱ्यांमुळे वीज पुरवठाही खंडित झाला. त्याचा सुमारे 10 लाख नागरिकांना फटका बसला. फिलिपाईन्समध्ये कलमेगी वादळानं नोव्हेंबरच्या सुरुवातीला असाच कहर केला. या वादळामुळे आलेल्या पुरामुळे देशात सुमारे 85 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता झाले. अनेक नागरिकांना तर पुरामुळे थेट छतावर जाऊन बसावं लागलं. यंदाचं सर्वात शक्तिशाली वादळ म्हणून कलमेगीकडे पाहिलं गेलं. दक्षिण चीन समुद्रातील सर्वच देशांना या वादळानं जोरदार तडाखा दिला. सुमारे ताशी 130 ते 180 किलोमीटर वेगानं वारे वाहत होते. अनेक व्यवसायांचं, दुकानांचं, शेतीचं या पुरामुळे नुकसान झालंय. सर्वाधिक फटका सेबू प्रांताला बसला. हे वादळ धडकण्यापूर्वीच सेबूमध्ये भयंकर भूकंपही झाला होता. त्यातून सावरतो न सावरतो तोच सेबू प्रांत पुराच्या पाण्यानं वेढला गेला. सेबूमध्ये पुरामुळे सुमारे 49 जणांचा मृत्यू झाला. तर नोव्हेंबर अखेरीस हिंद महासागरात तयार झालेल्या दिटवाह चक्रीवादळानं श्रीलंकेला सर्वाधिक फटका बसला. आजवरचा सर्वाधिक भीषण पूर श्रीलंकेनं पाहिला. श्रीलंकेत या भीषण पुरामुळे सुमारे 334 जणांचा मृत्यू झालाय, तर सुमारे 370 जण बेपत्ता असल्याची माहिती श्रीलंकन सरकारनं दिली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली आहे. तर 1,11,08,000हून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला असून 1,96,000 नागरिकांना विस्थापित व्हावं लागलंय. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे श्रीलंकेत पर्वतीय प्रदेशात भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. श्रीलंकेचा ग्रामीण आणि शहरी भाग सर्वत्रच पुरामुळे मोठं नुकसान झालंय. मताले इथं अवघ्या 24 तासात 540 मिलीमीटर पाऊस पडला. पावसाची तीव्रता सामान्य मर्यादेपेक्षा कित्येक पटींनी जास्त असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. गेल्या 10 दिवसांत जवळपास 1000 मिलीमीटर पाऊस पडल्यानं संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झालाय. 150 मिलीमीटर पावसामुळे देखील भूस्खलन घडतं आणि इथे तर 500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. सर्वाधिक चिंता कोलंबो आणि गंपाहा जिल्ह्यांमध्ये होती. या ठिकाणी केलानी आणि अट्टानगालू या नद्या धोक्याच्या पातळीवर गेल्या होत्या. लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आणि महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवण्याचं आवाहन करावं लागलं. या वादळामुळे श्रीलंकेतील पायाभूत सुविधांचे प्रचंड मोठं नुकसान झालं. मोरगहकंडामध्ये मुख्य पूल, एलाहेरा पूल आणि कुमारा एला पूल हे 3 मोठे पूल पूर्णपणे वाहून गेले. विजेच्या तारा तुटल्यामुळे देशाच्या 25 ते 30% भागात वीज पुरवठा खंडित झाला. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. अनेक परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. देशात ही गंभीर परिस्थिती पाहता राष्ट्रपतींना आणीबाणी कायदा लागू करावा लागला. वीज, इंधन, रुग्णालय तसंच पाणी पुरवठा यांना अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्यात आले. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमला मदत छावणीमध्ये रूपांतरित करण्यात आले. दरम्यान श्रीलंकेच्या या कठीण समयी भारतानं मदतीचा हात दिला. भारताकडून INS विक्रांतवरून मोठ्या प्रमाणात मदत पाठवण्यात आली. तसंच भारताच्या NDRF कडूनही बचाव कार्यात मदत करण्यात आली. दरम्यान श्रीलंकेत बचाव कार्यावेळी एक दुर्घटना घडली. बचाव कार्यासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टर थेट नदीत कोसळून पायलटचा मृत्यू झाला, तर इतर 4 जणांना वाचवण्यात यश आलंय. दिटवाह चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूच्या सखल भागात तर दिटवाह चक्रीवादळाचा भारताला देखील काही प्रमाणात फटका बसलाय. दिटवाह चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूच्या सखल भागात हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. तिरुवरूर जिल्ह्यातील मन्नारगुडी भागात सांबा आणि थलाडी इथं जवळपास 2000 एकरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी आता सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी करतायत. मात्र चक्रीवादळाची तीव्रता सध्या कमी झाली आहे, तरी ते पूर्णपणे शमलेलंही नाही. दिटवाह चक्रीवादळाचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालंय. उत्तर तामिळनाडू पुद्दुचेरी किनाऱ्यापासून चक्रीवादळाच्या केंद्राचं किमान अंतर सुमारे 80 किलोमीटर आहे. करैकल आणि चेन्नईमधील डॉपलर वेदर रडारद्वारे या प्रणालीचं निरीक्षण करण्यात आलं. तर तामिळनाडूतील कांचीपुरम, तिरुवल्लूर, चेन्नई, चेंगलपट्टू आणि राणीपेट या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.